महत्त्वाची बातमी। वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लागल्यानंतर समर्थक आता आक्रमक झालेत। सकाळपासून तीव्र आंदोलन सुरू करण्यात आले तर परळी बंदची हाक देण्यात आली। वाल्मिक कराडच्या आईने सुद्धा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं। शहरातील विविध दुकानं आणि आस्थापनं सध्या बंद करण्यात आलेली आहेत। तर ही परळीमधील सध्याची ताजी दृश्य आपण पाहतोय। सगळी दुकानं आणि आस्थापनं देखील बंद आहेत। वाल्मिक कराडचे समर्थक रस्त्यावरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। टायर जाळत त्यांनी निषेध देखील नोंदवलेला होता आणि जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली होती। मात्र परळीमधील ही दृश्य आपण पाहतोय। बाजारपेठा देखील बंद आहेत आणि दुकानं देखील बंद करण्यात आलेली आहे। बीडच्या सरपंच हत्यामधल्या कुठल्याही आरोपीला सोडणार नाही आणि ज्या ज्या गोष्टी तपासामध्ये पुढे येतील त्याप्रमाणे जी कलमं लावायला पाहिजे ती सगळी कलमं लावली जातील आणि कुणालाही सोडणार नाही। काल देखील माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी स्थानिक अधिकाऱ्यांच्या बरोबर सीआयडीच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर फोनवरून संपर्क साधला आणि या प्रकरणात कोणालाही स्पेअर करू नका असे सक्त आदेश काल माननीय सीएम साहेबांनी दिले होते। मला आता मोका लावला का नाही त्याची आता माहिती नाही, मी बाहेर होतो, पण जर तो मोका लावला गेला असेल तर मी म्हणतोय तसं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या दिवशीपासून जी भूमिका घेतली होती की कठोर कारवाई केली जाईल आणि कुणालाही सोडलं जाणार नाही। त्याप्रमाणे जे जे कोणी ह्याच्यात थेट किंवा अप्रत्यक्ष जे कोणाचा सहभाग असेल त्यातला एकही माणूस सुटणार नाही किंवा सोडला जाणार नाही, ही सरकारची भूमिका आहे। दरम्यान कराडवर आता मोक्का लागल्यानंतर परळीमध्ये दुकानं आणि सगळे व्यवहार बंद ठेवण्यात आल्याचं दिसतंय। दरम्यान सरकारी वकिलांनी नेमकं काय म्हटलंय तेही आपण पाहूयात। सरकारी वकिलांचा युक्तिवाद आहे, कराडच्या सांगण्यावरून घोले अवादा कंपनीमध्ये गेला। सरकारी वकिलांचा युक्तिवाद, कराडनं अवादा कंपनीमध्ये धमक्या दिल्याची माहिती युक्तिवादामध्ये देण्यात आली। तर वाल्मिक कराडच्या नावे विदेशामध्ये मालमत्ता आहे का याची तपासणी करावी लागणार आहे असा देखील युक्तिवाद कोर्टामध्ये करण्यात आला। वाल्मिक कराडनं पैशांची मागणी केली होती असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला। 10 दिवसांची सीआयडी कोठडी द्यावी अशी मागणी देखील आता करण्यात आलेली आहे। तर हिंसाचारामध्ये हातपाय तोडण्याची धमकी देण्यात आली, हिंसाचार करण्याची धमकी दिली होती असा युक्तिवाद देखील सरकारी पक्षाकडून करण्यात आला। कराडकडून अवादाच्या अधिकाऱ्यांकडे पैशांची मागणी केली जात होती असं युक्तिवादामध्ये म्हणण्यात आलंय। दरम्यान वाल्मिक कराडच्या वकिलांचा युक्तिवाद आपण पाहतोय। कराडच्या सांगण्यावरून घोलेंनी धमक्या दिल्या तर तेव्हा गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल त्यांनी युक्तिवादात उपस्थित केला। तर मुद्देमाल आणि संपत्तीच्या तपासणीला कोठडीची गरज नाही असा कराडच्या वकिलांचा युक्तिवाद आहे। तर पोलिसांनी एवढ्या दिवसात काय चौकशी केली या असा सवाल देखील आता कराडच्या वकिलांनी उपस्थित केला। तर सीआयडी चौकशीची गरज नाही असं देखील कराडचे वकील म्हणतात। सीआयडी ऐवजी न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी देखील कराडच्या वकिलांनी केलेली आहे। वाल्मिक कराड याला जाणीवपूर्वक अडकवलं जात असून वाल्मिक कराडच्या विरोधात षडयंत्र रचलं जात आहे असं कराडच्या वकिलांचा युक्तिवाद आहे कोर्टातला। माध्यमांमध्ये नाव आल्यानं कराड यांना गोवलं जातंय असं देखील कराडच्या वकिलांनी युक्तिवादामध्ये म्हटलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।